म्हणजे युद्ध चालू आहे ना, ह्याला म्हणूया आपण शीतयुद्ध, नाही का. तर मानसशास्त्रामध्ये विरोधाभास हे पूर्णपणे जे युद्ध आहे ना, हे मनाच्या कुठं ते आतमध्ये लढलं जातं. रणांगण म्हणजे काय तर वेळ, हवामान म्हणजे काय तर भावना, आणि भौतिकशास्त्र म्हणजे काय सोपं कठीणातला फरक आपल्याला समजतं. म्हणजे सगळ्यात मोठं युद्ध आज प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये चालू आहे. तुम्हाला जर तुम्ही जर बॉलिवूडचे मूवीज जर बघितला असाल, तुम्ही तो पिक्चर बघितला असाल, तो झॉम्बी नावाचा. झॉम्बी झॉम्बी मीन्स काय, झॉम्बी मीन्स काय तर एक जिवंत मुडदा किंवा जिवंत आत्मा. आपण हॉलिवूडचा तो मूवी खूप हिट झाला झॉम्बी. तुम्ही सर्च केलं तुम्हाला झॉम्बी टाईपमध्ये इमेज तुम्हाला बघायला मिळतील. तर आज आपल्याला असे झॉम्बी किंवा जिवंत मुडदे आज आपल्याला असे आसपास बघायला मिळतात, आपल्या घरामध्ये बघायला मिळतात. आजच मी एक न्यूज बघितली, पुण्यामध्ये एक मुलगा रस्त्यावरती 3.5 तास मोबाईल घेऊन उभा होता. त्याला हे सुद्धा माहीत नव्हतं की त्याच्या आसपास जवळपास काय सुरू आहे. ओके. तर तुम्ही ह्या युद्धामध्ये किती अडकला आहे किंवा कुठं गुंतून पडला आहे, ह्याचा जर शोध जर लावायचा असेल तर तुम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. मी उदाहरण माझं खूप वेळा दिलं आहे की मी जास्त मोबाईल हा फक्त पुस्तक रीडिंग करायला वापरतो, आणि व्हॉट्सअप जे मी यूज करतो ते मी फक्त माझ्या कामासाठी यूज करतो. भले मी कुठेही जाऊ द्या, मी कुठल्या रिसॉर्टला जाऊ द्या, मी कुठं मित्रांच्या मध्ये बसू द्या, तरी माझा फोकस हाच असतो की मला माझा मोबाईल फक्त ना फक्त मला माझ्या कामासाठी मला यूज करायचा आहे. कारण एक मिनिटाची एक रील आहे ना, पूर्णपणे आपल्या फोकसची पूर्ण आय बंद करू शकते. आणि मग आपलं जे ध्येय आहे किंवा आपलं जे लक्ष आहे, आपलं स्वप्न आहे, त्यापासून आपण 100% भरकटू शकतो. ह्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. कारण ज्यावेळेस महाभारतामध्ये सगळ्यात टप किंवा जबरदस्त जे योद्धा होते ना, हे कौरवांच्या पक्षामध्ये होते. आणि त्यावेळेस अर्जुन बोलला की पितामह भीष्म हा असा व्यक्ती आहे ज्याला इच्छाधारी मरण आहे. अश्वत्थामा ज्याच्या डोक्यामध्ये मणी आहे. मग आपण यांना कसं हरवू शकतो किंवा आपण यांना कसं फाईट देऊ शकतो, तुम्ही मला याचं उत्तर द्या. कृष्ण काय बोलले, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे आहेत, पण त्यासाठी तुला पहिलं लढावं लागेल. आणि त्याच्या ह्याच गोष्टीवरती विश्वास ठेवल्यामुळं कौरवांना आपली हार मानावी लागली, हे अख्ख्या सगळ्या जगाला माहीत आहे. कारण एका गुरुची भूमिका काय असते, एक सिस्टम तयार करून देणं, भविष्यामध्ये येणाऱ्या संध्या ज्या काय आहेत त्याच्याबद्दल प्लॅन बनवणं. की एक मार्गदर्शक किंवा एक गुरु किंवा एक कोच हा काय करतो, जंगलातल्या सगळ्यात मोठ्या झाडाच्या शेंड्यावर चढतो, सगळं जंगल उरून बघतो, आणि मग सांगतो की तुम्हाला कुठल्या दिशेला जायचं आहे, तुम्हाला वाट कुठून भेटणार आहे. ह्याचा सर्वे करण्याचं काम हा लीडर करत असतो. त्याच्यामुळं जो गेला तो गेला, त्याची आपल्याला गरज पण नाही आहे. मी 1 वर्षापूर्वी मी एकटा होतो, नाही का. मनात आणलं असतं 10 पोरी कामाला ठेवल्या असत्या, 200-250 कोटी रुपये सहज कमवलं असतं. पण 200-250 कोटी रुपये कमवून जर मनाला जर ते सुखच मिळत नसेल किंवा समाधानच वाटत नसेल, तर ते पैशाला काय किंमत आहे. आज सुद्धा फाटलेला बूट मी आज पण घालतोय, साधे कपडे मी आज पण घालतोय,
कारण साधेपणामध्ये जे सुख आहे ना जगामध्ये कुठल्याच नाही का कुठल्याच आपण गोष्टीमध्ये आपल्याला मिळत नाही. माणसानं साधं राहिलं पाहिजे. उगीच जगाला दाखवायला किंवा जगा नजरेमध्ये मी कोणतरी शाणा लागून गेलो तर अशी लोक मनात नेहमी भिकारींमध्ये रिकामी असतात. मला तुम्हाला मला तुम्हाला पण हेच सांगायचं आहे, मस्ती नाही कधी येऊन त्याच्या आयुष्यात अजिबात. मस्ती आली किंवा लोभ स्वार्थ ह्याला पण एक मर्यादा आहेत, ह्याला पण एक पायऱ्या आहेत. ह्याचं पण लिमिट आपल्याला नेहमी साधता आलं पाहिजे. आपली लायकी 2 लाख रुपये नाही आहे, 10 लाख रुपये नाही, तर आपली लायकी 100 कोट 200 कोट 400 कोट 500 कोट ही ह्या लेवलनं तुम्हाला वाढवता आली पाहिजे. आणि ही जर वाढवायची असेल तर स्वतःवरती काम करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं काम आहे. म्हणून मगाशी तुम्हाला सांगितलं की आज सगळ्यात मोठं एक युद्ध चालू आहे. ते असं युद्ध चालू आहे की ते युद्ध तुम्हाला संपवतं आहे. म्हणजे बंदुकीच्या लढाईमध्ये चाकूचं काहीच काम नाही. बंदुकीच्या लढाईमध्ये स्नायपरच्या लढाईमध्ये जर तुम्ही चाकू जर घेऊन गेला, समोरचा अंगावली कपडे काढून अंगावर 100 गोळ्या झाडून तुम्हाला घरी पाठवेल. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? की आत्ताचं सगळ्यात मोठं जे युद्ध चालू आहे ते आपल्या मनासोबतचं जे युद्ध आहे ना हे खूप मोठं आहे. आपण आपला जो मोबाईल त्याचा वापर जर स्वतःला मोठं बनवायला जर वापर जर केला तर 300 400 500 कोटी रुपये म्हणजे आकडा खूप छोटा आहे. आणि तो आकडा आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आज मिळवला आहे. आज आपल्या मीटिंगमध्ये अशी 5 ते 6 लोक आहेत ज्यांनी 2 कोटी रुपये कमवलेत, त्यांनी 3 कोटी रुपये कमवलेत, 4 कोटी रुपये कमवलेत. मोबाईलचा वापर करूनच त्यांनी कमवलेत. एक काळ होता की पैसे कमवायला आपल्याला कामाला जावं लागायचं. एक काळ होता की पैसे कमवायला आपल्याला कुठेतरी 10 तास हमाली करावी लागायची. पण आज नाही, आत्ताचा जमाना पूर्णपणे झाला आहे ऑनलाईन झाला आहे किंवा डिजिटल झाला आहे. आणि त्याचा फायदा तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये कसा करून घेताय हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही कधी जो 200-250 कोटीचा आकडा आहे तो तुम्ही कधी क्रॉस नाही करू शकत. आजपर्यंत जेवढ्या पण मीटिंग्स घेतल्या मी नेहमी 2 गोष्टीलाच म्हटलं. मी आजपर्यंत नेहमी 2 गोष्टीवर सगळ्यात जास्त बोललोय मी की नाही का स्वतःला बदला. काही असू द्या स्वतःला बदला. की जोपर्यंत स्वतःची विचार करण्याची थिंकिंग चेंज होत नाही, आपण स्वतःला जोपर्यंत स्वप्न मोठी बघत नाही तोपर्यंत आपण मोठं नाही होऊ शकत. आज तुम्हाला काही न करता तुम्हाला आज 10,000 कोण कमवतोय, 20,000 कमवतोय, 4 लाख कमवतोय, कोण 6 लाख रुपये कमवतोय. तर मला असं वाटतंय की तुम्ही काही न करता म्हणजे आज तुम्ही नुसता तुक्का मारताय, लोकांना तुम्ही अंदाजे गोळ्या हवेत मारताय, तरी पण लोक तुम्हाला पैसे काढून पे करतात. आणि ह्या व्यवसायामधली सगळ्यात मोठी ब्युटी आहे म्हटलं, सगळ्यात मोठा सुंदरपणा आहे. बाहेर कुठंही व्यवसाय करायला जावा, पहिल्यांदा 5 ते 6 लाख रुपये तुम्हाला भरायचे आहेत. बरं ते 5 ते 6 लाख रुपये भरल्यावरती तो चालणार का नाही याची पण गॅरंटी नाही आहे. आज बऱ्याच लोकांना काय पाहिजे तर आयडिया पाहिजे. अशी आयडिया जी त्याला कमी वेळामध्ये मोठा पैसा कमवून देईल. मग ह्या गोष्टी पण मला कशा कळाल्या की त्यासाठी पहिल्यांदा अगोदर मी 5 ते 6 हजार आयडियाजवरती मी काम केलंय. मी झोपतनं उठून नाही आलो. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावर निष्ठावंत फक्त 5 ते 6 मावळे होते. 5 ते 6 मावळ्यांच्या वरती महाराजांनी एवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभं केलं होतं.
त्याच्यामुळं चोर आले गेले, गद्दार आले गेले, काय फरक नाही पडत आपल्याला. आणि जो आत्ता ऑफर देतोय ना, म्हणजे ऑनलाईन कोणी व्यक्ती गावला, त्याला जो कोण आता एक सवय, मी नाव नाही घेत त्या पर्सनचं, तो माणूस ठीक आहे 18 वर्षापासून मेडिसिन फील्डमध्ये काम करतोय, पण ₹1 नाही कमवू शकला. ठीक आहे, मनानं खूप चांगला माणूस आहे तो, मी त्याच्याबद्दल रिस्पेक्ट आहे मला त्या माणसाचा. पाठीमागं मी त्याला समजून घ्यायला मी त्यासोबत फिरलो, म्हणजे फिरणं मला लय मोठं महाग पडलं. त्यानं माझ्यावरती नको नको म्हटलं किंवा मला त्या गोष्टी घ्यायच्या नव्हत्या, तरी पण त्यानं माझ्यावरती 20,000 रुपये खर्च केले. पण त्याची किंमत मला 5 ते 6 लाख रुपये ठेवून मोजावी लागली. मी पुन्हा गोष्ट रिपीट करतो की तुमच्या आयुष्यामध्ये एखादा असा पर्सन आला जो तुम्हाला माहीत आहे बाबा तो सेम बिझनेस करतोय आणि तो तुम्हाला 4 पैसे खर्च करतोय, तुम्ही त्याला सरळ म्हटलं पाहिजे की सर तुम्ही काय मला 4 पैसे माझ्यावरती खर्च करायची गरज नाही, मी तेवढा कॅपेबल आहे. पण हे वाक्य नाही बोललो मी. मी म्हटलं ठीक आहे, आता ना आपल्यावरती 20 केलं, आपण ह्याच्यावरती 20 लाख रुपये करू, तेवढं मोठं मन माझं आहे. नंतर पुढं जाऊन मग आम्ही दोघं सोबत आलो. तुम्हाला माझ्या गोष्टी विचारायला लागला, सर याची काय आयडियाज आहे, कारण आपण त्याच्यावर आपण थोडं त्याच्या उपकाराखाली गेलो ना, चला आपण थोडंसं काय ते खाल्लंय. आणि तो व्यक्ती आज त्याची पोरगी जी कोण असिस्टंट आहे ती माझ्या प्रत्येक माणसाला नाही का फोन करून ऑफर देत्या की आहे का शल्लाकी ₹2, शल्लाकी ₹3. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की तो व्यक्तीसुद्धा कोण आहे, तो माझ्याकडनं पण माझ्याकडनं सुद्धा म्हणजे गोळ्या त्यानं मागून घेतल्या. 2 ते 3 वेळा मी पण त्याला माझ्याकडच्या गोळ्या दिल्या. मग नंतर मला कळालं की हो माझ्याकडनंच गोळ्या घेतून माझ्याच माणसांना विकतोय. हे कळायला थोडंसं मला 2 वेळा मला थोडं फसावं लागलं मला. पण ठीक आहे, जेवढा मोठा डबरा तेवढी मोठी आयुष्यामध्ये बिल्डिंग उभी राहते, तेवढी आपली क्लॅरिटी वाढते. ₹100 जर तो आज गोळ्या लोकांना देतोय आणि त्या लोकांना फरक नाही पडत आणि तो मला गोळ्या मागतोय, म्हणजे ओळखून जावं तो लोकांना काय देतोय. आणि त्याच्यावरती ही वेळ काय येत्या लोकांना पर्सनली मेसेज करून सांगण्याची की घेत्या का ₹90, ₹100, तर त्याला माहीत आहे आपण कचरा विकतोय. तर विषय काय येतो, जो सीन घडला तुमच्यावर शेअर का केला, कारण मी गेले 2 वर्षापासूनच काम करतोय. कुणी पण फक्त मला म्हणावं की फोन करून मी कधी कुणाला ऑफर दिली किंवा फोन करून कधी मी बोललो की नाही बाबा तुम्हाला मी गोळी द्यायला तयार आहे किंवा मग किती गोळ्या विकल्या, गरज नाही आपल्याला. आपण लीडर आहे. आपण हजारो सेनापती तयार करू शकतो, आपण हजारो लोक तयार करू शकतो, एवढी कॅपॅसिटी आज म्हटलं माझ्यामध्ये. कारण 24 तास नजर, बुद्धी, विचार किंवा विजन फक्त ह्याच गोष्टी शोधण्याचं काम करत असतं की मला कोणाला तरी पायावरती उभं करायचं आहे. मग ते किती गेले किती आले काही नाही फरक पडत मला. आज 3 वर्षामध्ये 60 कोटी रुपयाचा ॲज अ बिझनेस उभं करणं ही छोटी गोष्ट नाही. ह्यासाठी खूप मोठा प्रामाणिकपणा दाखवला आहे, मनाचा मोठेपणा पण दाखवला आहे. आणि आज पण मी किती लोकांना देतोय मी याचा कधी विचारच नाही करत. मला माहिती आहे जो व्यक्ती नदीसोबत वाहतो ना तो जाऊन मिळतो समुद्राला, जो व्यक्ती अतिशहाणा बनतो तो झऱ्यासोबत जातो, झरा आटणारच आहे. जेव्हा तुमच्याकडे 3 गोष्टी असल्या तुम्ही कधी लाचार नाही बनत कोणासमोर. त्या तिन्हीतली एक जरी गोष्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाचार आहे किंवा तुम्ही भिकारी आहे. एक म्हणजे ताकद, तुम्ही पॉलिटिक्स लीडर बना किंवा नेता बना. 2 पैसा आणि 3 म्हणजे नॉलेज, जबरदस्त नॉलेज. कुठल्याही विषयावर तुम्ही 4 तास बोलण्याची तुमची कॅपॅसिटी पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना तुम्ही जगासमोर कधी लाचार नाही. पण ह्या तिन्हीतली एक जरी गोष्ट तुमच्यापाशी नसेल तर तुम्ही लाचार आहे. मी खूप वेळा सांगितलं की मानसिक पॅटर्न जो तुमच्या मनात तयार झाला आहे, तुमच्या आईवडिलांच्याकडनं तयार झाला आहे ना, तो पहिला तुम्ही चेंज केला पाहिजे.
तुम्हाला शत्रूच्या पण घरात तुम्हाला ना राम दिसला पाहिजे. एखादा व्यक्ती चुकीचं जरी बोलत असेल ना तरी पण तुम्हाला ते कन्व्हर्जन तुम्हाला सकारात्मक करता आलं पाहिजे किंवा त्याला पॉझिटिव्ह करता आलं पाहिजे. ही जर तुमची कॅपॅसिटी असेल ना तर मला असं नाही वाटत तुम्हाला कधी कस्टमरची कमी पडणार आहे किंवा लोक तुम्हाला लाखो भेटणार आहेत चालता उठता बसता. पण तुमच्या मनातलं जे युद्ध आहे ना पहिलं ते शांत केलं पाहिजे. मोबाईल जो तुम्ही वापरताय रील नाही बघितल्या पाहिजेत. 1 मिनिटाची रील पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशनला पूर्ण घोडं लावून टाकण्याचं काम करते. आता माझ्यावर कोणी वेळ स्पेंड केला किंवा माझ्यावर कोणी फिरलोय मी कधी कोणाच्या घरात राहिलो असेल तर मला कधी पण दाखवा की माझ्या फोनची कधी रिंग त्याला ऐकायला आल्या. आपण जे मेसेज चॅटिंग करतो किंवा वापरतो तर मेसेजचा पण आवाज टुकटुक सुद्धा आवाज नाही गेला पाहिजे कारण मग ती डिजिटल कोंबडी झाली त्याला डोकंच नसतं असं म्हणूया की ती घाण उडत असते. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे का आयुष्यामधला वेळ जातो तो प्रगती काय होत नाही. जर आमच्या संदीप साहेबांनी 5 कोटी रुपये कमवले ह्या 2 वर्षामध्ये ह्या आपल्या मेडिसिन्स विकून त्यांनी या 4 महिन्यामध्ये खूप मोठा बिझनेस केला. त्यांनी कुठलं स्टेशन नाही सोडलं. त्यांनी आत्ता मी मुंबईला आलो होतो संदीप साहेबांनी मला एक प्लॅन सांगितला की खाडे साहेब तुम्ही या आपल्याला JNPT रोडला फिरायचं आहे. मुंबईला JNPT कार्गो शिप आपल्याला ह्या लोकेशनला जायचं सर्वे करायला आपल्याला जायचं आहे. मला फेसबुकला ॲड वगैरे काय लावायची नाही. ठीक आहे मग आम्ही गेलो. आमच्या दोघांचे व्हिडिओ पण मी पुन्हा ग्रुपवर मी शेअर करतो. हजारो लाखोच्या घरामध्ये तिथं आहेत कंटेनर मोठमोठे कंटेनर रस्त्याला लाखो प्रकारचे म्हटलं मोठे मोठे ट्रक आहेत. त्या रस्त्याला गेला ना कधी JNPT पनवेलच्या बाहेर कधी गेला तर आता हे मला कोणी सांगितलं. ऑलरेडी मी पण तिकडं काम केलं आहे. मी तिकडं घाणीमध्ये काम केलं आहे. मी पनवेलला करंजाडेमध्ये पनवेलमध्ये सुद्धा मी काम केलं आहे. करंजाडे लोकेशनला मी काम केलं आहे. त्याच्यामुळं मला त्या एरियातलं थोडंसं मला माहिती होतं. पण संदीप साहेबांनी जो सर्वे केला किंवा जो स्टडी केला होता JNPT रोडला हजारो कंटेनर हजारो ट्रक ड्रायव्हर मिनटाला पेशंट मिनटाला प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे कमरेचा गुडघ्याचा. साहेबांनी 750 गोळ्या चालता फिरता विकल्या. फक्त एवढंच बोललं की तुम्ही मला सोबत पाहिजे. मी कुणाला पण भेटू शकतो. म्हणजे आज तुम्ही म्हणता ना की नाही कस्टमर नाही सर फेसबुकची ॲड बरोबर चालत नाही. जेवढं एक सांगू तुम्हाला एक लिहून घ्या वाक्य आयुष्यात तुम्हाला कधी कामाला येईल. कॉमेडी माणूस का बघतो माहिती आहे का. कॉमेडी जी एक खूप मोठी विचार करायची गोष्ट आहे. माणूस कॉमेडी का बघतो. कॉमेडी कारण त्याला हसायला सुद्धा त्याला कोणतरी माणूस लागतो म्हणून माणूस कॉमेडी बघतो की त्याला म्हणजे हसल्यावर त्याला लय भारी वाटतं मग थोडा स्ट्रेस कमी होतं. म्हणजे कॉमेडी बघण्याचा सुद्धा पर्पज असतो की स्वतः हसू शकत नाही पण कोणतरी त्याला हसवायला पाहिजे. एवढी लोक आज आपले म्हटले झालेत आळशी झालेत. स्वतःचं मन हॅपी ठेवायला त्यांना दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. ही आत्ताच्या जनरेशनची म्हणलं खरं रियालिटी आहे. फक्त एवढंच म्हणायचं की तुम्ही ह्याच्यामध्ये मोडू नका. आणि काय लोक मी उद्या त्याच्यावरती उद्या मी रील बनवायला सुरू करणार आहे. काय लोक म्हणतात ना गरीब माणसाला ना खरंच सकून असतो. श्रीमंत माणसाचं जिंदगी झंड असते. गरीब माणूस खरंच खूप सोपी असतो. अरे भाई तो थपा मारतोय. हे जे वाक्य बनलं ना गरीबाला खरंच खूप गरीबाचं आयुष्य खरंच सुखी असतं. श्रीमंताला खरंच खूप त्रास असतो. हे वाक्य तो गरीब कसा सुखी राहू शकतो. ज्याची आई बेडवरती लोळत्या आजारामध्ये तो कसा सुखी राहू शकतो. ज्याला हे माहित नाही की उद्या मी कंपनीमध्ये किती तास मारणार आहे तो कसा सुखी राहू शकतो.
ज्याला हे ज्याच्या अकाउंटला लाख रुपयाच्या पण घरात पैसे नाही, तो कसा सुखी राहू शकतो? ज्याला पोरांना हवं ते घेता येत नाही, त्याला तो कसा सुखी राहू शकतो? श्रीमंत माणसाला त्रास आहे, पण त्यानंतर त्याला जे रिवॉर्ड्स मिळतात, त्याला जे बक्षीस मिळतं ना, ते खूप खतरनाक असतं. मान्य उदाहरण मी माझंच देतो. मी आज 4 तास झोपतो नाही का. महात्मा गांधीजी आज 3.5 तास झोपायचे, नेपोलियन बोनेपार्ट 2 तास झोपायचा, स्वामी विवेकानंद जवळ मला वाटतं काहीतरी 2.5 तास झोपायचे. ठीक आहे, मी त्या कॅटेगरी मी थोडासा कुठेतरी बसतोय, मी 4 तास झोपतो. त्रास आहे मला. मी पण नोट्स काढतो, पुस्तकं वाचतो, रील बनवतो कधी कधी, मग आर्टिकल लिहितो, सोशल मीडियावर तो पोस्ट करत असतो, अजून एखादा आर्टिकल वेगळा सापडला तो पण लिहितो. मला त्रास आहे. पण ज्या दिवशी मी कुठल्या 5 स्टार हॉटेलला बसतो आणि 10,000 रुपयाचं बिल पे करतो ना, तेव्हा मला प्राऊड फील होतं की त्या त्रासामुळे मी मला स्वतःला चांगलं ठेवू शकलो, किंवा स्वतःला चांगली सर्व्हिस देऊ शकलो, किंवा स्वतःसाठी एक चांगलं वातावरण किंवा एन्व्हायरमेंट मी स्वतःसाठी मी उभं करू शकलो. त्यावेळेस आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं आपल्याला, नाही का. बरेच लोक आपण बघतो, पाठिंबाच्या वेळेस तुम्हाला बोललो की मी ज्या दिवशी सीएसटीला वगैरे मुंबईला जायचो, मी खूप स्वप्नाने, भले आज करोडाचा मालक असू द्या, पण नेहमी हृदय ना स्वप्नाने भरलेलं होतं. तुम्हाला पण सांगितलं की श्रीमंत व्हायला एकच प्रिन्सिपल आपल्याला फॉलो करायचा आहे. जर आपला श्रीमंत व्हायचं असेल तर एकच, की आपल्याला स्वप्न मोठी बघायची आहेत. भले आपली गाव, आपली भावकी सगळी जरी लोक आपल्याला थापाड्या म्हणली ना, तरी आपल्याला स्वप्न मोठे बघायचे आहेत. आज मी डिफेंडरचा फोटो ठेवतो माझ्या, मी याला स्टेटस ठेवतो आणि खाली लिहितो पण की हे जनावर मी माझ्या घरामध्ये बांधणार आहे. अरे माझ्यात तेवढा दम आहे, ॲटलिस्ट मी माझ्या लायकीच्या बाहेर जाऊन तरी एक ड्रीम बघितलं. जेवणाचे स्वतःच्या थोबड्याचे फोटो जो ठेवतो ना, साला तो सायको पर्सन आहे, तो रोगी आहे. तो माझ्या नजरात तो रोगीच आहे. तुमच्या बायकोचे फोटो बघून कुणाला मोटिवेशन मिळणार आहे? तुमच्या जन्माला घातलेल्या पुरीचा फोटो बघून कुणाला प्रेरणा मिळणार आहे? पाहुणी बिवणी सगळे कुचके लोक असतात. ती हजारामध्ये फक्त यातला एखादा दिलचा फोटो, एखादा दिलचं सिम्बॉल ट्राय करून घ्या. स्वतःच्या पोराचा फोटो तुम्ही स्टेटस ठेवा. जेवढे पण तुमच्या जवळचे लोक आहेत ना, तो ती फोटो बघत सुद्धा नाहीत. मग कशात ठेवतो तुम्ही? आपल्याला वैचारिक पर्सन बनायचं आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं ज्याला आयुष्यामध्ये स्वतःचं वेगळं पण जपता येतं ना, पुढे जाऊन तो लीडर बनतो. काल 2 दिवस नाही का, मुंबई, अलिबाग, जेनपेटी, उरण, नवी मुंबईचा मोठा एअरपोर्ट, ठीक आहे, हा पूर्ण भाग मी फिरून आलो. मोठी माझी गाडी घेऊन गेलो होतो. 5-6 वाजले की मला सवय आहे नाही का व्यायाम करायची. जर नाही केलं ना, असं वाटेल की मग नाही का पोटाचा फुटबॉल म्हटलं व्हायला वेळ नाही लागू शकत, मला माहिती आहे. पण खाताना पण मी लय विचार करून खातो. मी एखादी गोष्ट खाताना पण आहे ना, रस्त्यावरचं अजिबात म्हटलं खात नाही. किती भूक लागू द्या, पाक जीव तडफडू द्या, अजिबात खात नाही. चहा तर पूर्णपणे बंदच केला आहे. कुठं जेवायला जरी बसलो तरी सुद्धा लाईट जेवतो आणि फक्त पोटाची भूक भागवतो, मनाची भूक नाही भागवते. कुठं वाटलं मला की नाही का मला तो एखादं मला नाही का मला व्यायाम, मग मला थोडं शेड्यूल माझं कुठंतरी बिझी असतं, मग मी 6 वाजले, मला 6 वाजता माझं रुटीन जे आहे ते व्यायाम करण्याचं आहे. मग 6 वाजता भले मी प्रवास जरी असेल करत तरी मी गाडी रस्त्याच्या साईडला ओढतो आणि मग तिथं मी उड्या मारायचं काम चालू करतो. मी असं नाही म्हणत ना की अरे 6 वाजले मग मला जिम पाहिजे किंवा मला माझं घर पाहिजे तर मग मी उड्या मारणार. काय नाही, आपल्याला काही गरज नाही पडत. आपल्याला रस्त्याच्या कडेला सुद्धा उभं राहून सुद्धा आपल्या उड्या मारण्याची आपली तयारी पाहिजे. त्याचे डिसिप्लिन. गाडीत बसले लोक काय हसणार, अरे काय अरे पागल आहे का हा, याला प्रवास करतोय, 6 वाजले गाडी साईडला घेतली ना आपला एकटाच उड्या मारतोय. ओके. पण तुम्हाला माहिती आहे का की मी कठीण गोष्ट चॉईस केली होती, पण त्यानंतर मला माझ्या आयुष्यामध्ये काय गोष्टी सहज आल्या. माझं चांगलं आरोग्य मेंटेन राहतंय, माझं डायजेस्ट सिस्टम चांगल्या प्रकारे सुरळीतपणे काम करतंय,
मला आज कुठल्या प्रकारची मला गोळी खावी लागत नाही. माझी चरबी, माझं वेट, माझे स्नायू आज म्हटलं चांगल्या प्रकारे म्हटलं मेंटेन आहेत, कारण मी कठीण चॉईस केल्यामुळं. सोपं चॉईस करू शकतो आपण, चाऊमिन खाऊ शकतो, बर्गर खाऊ शकतो, चीज खाऊ शकतो, मस्त ज्यूस पिऊ आहेत पैसे, मग गोड खा, लाडू खा, चिकन खा, मिठाई खा. आणि मग 2 वर्षामध्ये असं कळतं की दत्ता घारड्याचं वजन ओव्हरवेट झालं आणि त्याला कुठंतरी काडेवा अटॅक आला आणि तो गेला आहे ना. जेवढं हार्ड चॉईस कराल येणारं आयुष्य खूप सुंदर असणार आहे. जेवढं सोपं चॉईस कराल आयुष्य तुमचं नर्क बनायला वेळ लागणार नाही. जेवढी लोक बघा, जेवढे पण लोक आज दुःखामध्ये आहे, जेवढ्याही पण लोकांना आज त्रास आहे, जेवढ्या पण लोकांना खूप सारं मोठं टेन्शन आहे ना, तुम्ही यांची हिस्ट्री काढा. ह्यांनी सोपं चॉईस केलं. नोकरीमध्ये काही त्रास नसतो. खायचं, कामावर जायचं, दिवस भरायचा, हमाली करायचं, घरी यायचं. हां, पण विकताना बराच त्रास असतो. लोकांना भेटावं लागतं, लोकांना सांगावं लागतं, लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागतात, लोकांना पटवून द्यावं लागतं, लोकांची राग सहन करावा लागतो, लोकांना डेमो दाखवावा लागतो. खूप त्रास आहे. पण रिवॉर्डमध्ये काय मिळतं माहिती आहे का? मनाची कॅपॅसिटी वाढते, लोकांना फेस करण्याची सवय होऊन जाते, लोकांची मनं समजायला आपण शार्प होतो. आपल्या जे आपण शब्द वापरतो किंवा आपण जे बोलतो ना, त्याच्या टोनमध्ये पण चांगल्या प्रकारचं क्लॅरिफिकेशन येतं. आणि उद्या त्या माणसाला लोक ज्या दिवशी बघतात आणि त्यालाच म्हणतात की अरे हा भाई विक्रीमधला मास्टर आहे किंवा हा सेल्स मास्टर आहे. जेव्हा जेव्हा तो ते हार्ड काम करतो, लोकांना भेटतो, प्लॅन दाखवतो, लोकांना भेटतो, आपल्या प्रोडक्टबद्दल सांगतो, लोकांना भेटतो, प्रोडक्टबद्दल सांगतो, हळूहळू त्याची कॅपॅसिटी वाढते. जो 4 बाटल्या विकत असतो तो 100 बाटल्या विकायला सुरू करतो. 100 बाटल्या विकणारा पूर्ण 500 बाटल्या विकायला तो सुरू करतो. 500 बाटल्या विकणं पूर्ण 1000 बाटल्या तो विकायला सुरू करतो. नोकरी करणारा 500 रुपये पहिल्या महिन्यात पगार, पुढच्या महिन्यात पण 500 रुपये, तिसऱ्या महिन्यात पण 500 रुपये, त्याच्या पुढच्या महिन्यात पण 600 रुपये. म्हणजे आयुष्यभर एकाच सर्कलनं, एकाच पेमेंटनं तो जगत असतो. आणि वय वर्ष 50-60 झाल्यावर त्याला समजतं अरे यार मी काहीतरी वेगळं करायला पाहिजे होतं. सोपे परिणाम, आयुष्य पूर्णपणे नर्क. हार्ड चॉईस, आयुष्य स्वर्ग. दारू प्यायला, सेक्स करायला, गांजा प्यायला, तांबाखू खायला, रील बघायला, व्हॉट्सअपवरती चॅटिंग करायला काही कष्ट करावं लागत नाही. इझी गोष्ट द्या, इझी. पण 10 वर्षानं तोच माणूस कळतो की अरे यार त्यानं आत्महत्या केली, कशी केली, काय केली. कारण त्याला हेच कळत नाही की आपण ह्या इझीच्या ट्रॅपमध्ये अडकलोय. जेवढ्या लवकर तुम्हाला ह्या गोष्टी कळतील तेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा तुम्ही सेल करू शकता. शॉर्ट टर्ममध्ये आपण ज्या गोष्टी निवडतो आपल्या आयुष्यामध्ये त्याचे परिणाम भविष्य काळामध्ये खूप मोठे होतात. आणि आज दुनिया या सगळ्या व्यसनामध्ये अडकल्या. एक काळ असा होता की मी जी विक्री करायचो ना तर लोकांच्या मी घराघरात जाऊन विक्री करायचो. सहा महिने मी लोकांच्या घरात जाऊन विक्री केल्या. घरात गेलोय, लोकांचे हातपाय चोळलेत, लोकांच्या पाठीला मालिश केलंय, माझे कपडे तेलानं भरायचे. त्यानंतर मी आज ऑनलाईन कमी वेळामध्ये एवढं मोठं यश मिळवलं, कारण मला माहीत आहे लोकांचे प्रॉब्लेम काय असणार आहेत. आज तुमचा सेल जर 500 बाटल्या असेल ना तर एकच उत्तर देऊ शकतो की नॉलेज आणि मेहनत कमी पडत्या. आता तुमचा सेल जर फक्त 200 बाटल्या असेल ना तर एकच गोष्ट सांगू शकतो, तुमची मेहनत आणि तुमची ताकद कमी पडत्या. तुम्ही मनाची ताकद वाढवा, तुमचा सेल हा आपोआप वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. बाकी प्रत्येक गोष्ट सांगतोय, समजून सांगतोय, प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे पटवून देतोय, ओके. पण त्याकडं तुम्ही जेवढं काळजीपूर्वक लक्ष द्याल तेवढा सगळ्यात मोठा हा जो फायदा आहे ना म्हटलं हा तुमचा असणार आहे. आपल्याला माहीत पाहिजे की आपली जी जीवनाची जी नाव आहे ती कुठल्या रेषेत चालल्या,
बरं ते रेषेत चालताना ती तुम्हाला आवडत्या का, की तुम्ही जे आत्ताचं जीवन जे तुम्ही चॉईस केलंय त्यात तुम्ही खुश आहे का? जोपर्यंत हे प्रश्न स्वतःला पडत नाही ना तोपर्यंत पैशाचा आकडा कधीच नाही वाढवू शकत. संतुष्ट माणूस आहे ना कधी प्रगती नाही करू शकत. असंतुष्ट माणूसच म्हणजे सगळ्यात मोठी प्रगती करू शकतो, की ज्याला असं वाटतं ना यार मला अजून काहीतरी करायचं आहे, मला अजून काहीतरी करायचं आहे, मी ह्याच्यामध्ये खुश नाही आहे, मला अजून काहीतरी करायचं आहे, मला अजून काहीतरी करायचं आहे, असा व्यक्ती मोठा होतो. काही लोकांचं म्हणणं असतं की अरे मी बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या पण मला यश नाही भेटलं. वाळवंटामध्ये जर आपण खड्डे काढत बसलो आणि स्वतःला हा प्रश्न केला की मला इथं पाणी लागलं पाहिजे, आता मूर्ख कोण आहे, खड्डे काढणारा मूर्ख आहे का तिथं पाणी ते वाळवंट मूर्ख आहे? तर मला असं वाटतं की तिथं खड्डे काढणाराच मूर्ख आहे. यश त्याच वेळेस त्याच वेळेस मिळतं ज्यावेळेस यशस्वी लोक तुमच्या संगतीमध्ये असतात. की ज्यानं सगळ्यात मोठं यश मिळवलंय तोच सांगू शकतो ना यशस्वी व्हायला काय करावं लागतं. जेवढे मोठे स्पोर्ट्सचे खेळाडू तुम्ही बघता, सचिन तेंडुलकर बघता, विराट कोहली बघता, ह्या लोकांना असा व्यक्ती कधी शिकवायला नसतो ज्यानं कधी हातामध्ये बॅट पण धरले नाही. अशा लोकांना हा प्रोफेशनल कोच शिकवायला असतो की बॅटिंग कशी केली पाहिजे. कुठलाही मला एखादा खेळाडू दाखवा जो चांगली बॅटिंग करतोय, चांगला परफॉर्मन्स करतोय, कुठला पण मला खेळाडू दाखवा जो टॉपला आहे आणि त्याला कोच नाही, तुम्हाला कधीच बघायला भेटणार नाही असा कुठला व्यक्ती. की जर तुम्हाला प्रोफेशनली व्हायचं असेल तर तुम्हाला गुरु पाहिजे, तुम्हाला मेंटर पाहिजे, ह्याशिवाय तुम्ही कधी प्रोफेशनली नाही होऊ शकत. पण पहिल्यांदा अगोदर जो नियम आहे ना, कुठला नियम, की स्वतःला श्रीमंत समजलं पाहिजे. रोज उठलं ना अंगावरती असे कपडे घातले पाहिजे की बाजूवाला म्हटला पाहिजे की अरे आपल्याला तू कुठं काय बाहेर कुठं काय अरे कामाला चाललाय, कुठं फिरायला चाललायस का. जो स्वतःवरती खर्च करू शकत नसेल तो दुसऱ्यांच्यावरती कधी खर्च करू शकत नाही. स्वतःला जो वेळ देऊ शकत नसेल, स्वतःला जो कम्फर्टेबल मानत नसेल, तो लोकांनी राहून सुद्धा कधी दुसऱ्यांना कम्फर्टेबल फील करू शकत नाही. पैसा कमावायला डिग्री लागत नाही, पैसा कमावायला शिक्षण लागत नाही, पैसा कमावायला खानदानी जातीवंत लागत नाही, पैसा कमवायला धर्म लागत नाही. पैसा कमवायला फक्त एकच गोष्ट मॅटर करते की आपण लोकांसाठी महत्त्वाची गोष्ट किती चांगल्या प्रकारे करतोय आणि आपण लोकांना किती चांगल्या प्रकारे समजून घेतोय. ह्या दोन गोष्टीच्या व्यक्तीकडे असतात ना भाई, तो कोट्याधीश आहे. भले वेळ लागेल पण तो कोट्याधीश बनणार. ज्याला लोकांची सायकॉलॉजीच ओळखता येत नाही, ज्यानं 100 डिग्र्या घेतल्या तो भिकारीचा आहे. पण ज्याच्याकडे एकही डिग्री नाही पण त्याला लोकांची मानसिकता ओळखता येते, ज्याला लोकांची सायकॉलॉजी समजते ना, तो एक ना एक दिवस 100 कोटीचा मालक बनणार. पैसा पैसा प्रोडक्टमध्ये पैसा नाही, लोकांच्यामध्ये पैसा आहे. लोकांना तुम्ही कसं चांगलं फील करू शकता, लोकांसोबत तुम्ही चांगले संबंध कसे प्रस्थापित करू शकता, हे जेवढ्या लवकर तुम्ही शिकाल तेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मोठं बनता. ज्याचा सेल वाढत नाही ना त्यानं शिकणं बंद केलेलं आहे. आज पण सांगतो, ज्याचा सेल वाढत नाही त्यानं शिकणं बंद केलं आहे. तो मस्तपैकी एन्जॉय करतोय, स्वतःची हौस पूर्ण करतोय, स्वतःचे चुकीचे शौक पूर्ण करतोय, बस एवढंच विषय आहे. त्याचं मोठं डिझायरच नाही. दीपक साहेबांनी डोक्यात नाही ठरवलं मला डिफेंडर घ्यायचे आहे, मला 2 कोटी रुपयाची. मग डिफेंडर जर तुम्हाला घ्यायची असेल मग त्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे ह्याची जर कल्पना नसेल तर डिफेंडर फक्त आयुष्यभर मरेपर्यंत फक्त डिफेंडरच राहणार आहे.
आणि कोण किती एफर्ट्स घेतोय ना, कोण किती कष्ट घेतोय ना, दिसतो आपल्याला. तुमच्या तुमच्या विक्रीच्या सेलवरनं कळतं की महेंद्र साहेब किती पळतायत. बाकी तर मला काही सांगून दे, सर मी 400 लोकांना भेटलो, सर मी 500 लोकांना भेटलो, बाय थापा मारतोय तो. धंदा किती केलास मला पहिल्यांदा हे सांग, बाकी काय सांगू नको. विक्री किती केलीस मला हे सांग. बरं, आता विक्री करायला बरेच मार्ग आहेत, विक्री करायचे बऱ्याच प्रकार आहेत, विक्री करण्याचे बरेच कौशल्य आहेत. पण त्याचं तुम्ही कुठल्या मार्गानं विक्री करणार आहे, किंवा तुम्हाला कुठल्या मार्गानं पुढं जायचं आहे आणि तुम्ही कुठला मार्ग निवडताय, हा सगळा निर्णय हा तुमचा असणार आहे. मला भरपूर मासे पाहिजेत, मला भरपूर मासे पाहिजेत आणि मी गळानं मासा पकडतोय, अशा माणसाला 2 कानपडीत मारल्या पाहिजेत. भरपूर मासे पाहिजेत, पण मासं पकडण्यासाठी जो टूल काय वापरतोय, गळ पकडतोय, म्हणजे गळाला एका वेळेस फक्त एकच मासा मिळणार आहे. भरपूर मासे कधी गळाला मिळू शकत नाहीत आणि एका दिवसभर त्याला त्या पाण्याच्या काठला बसावं लागतं. एक मासा त्याला 4 तासानं घावू शकतो, 5 तासानं घावू शकतो, किंवा 6 तासानं मिळू शकतो. कारण त्यानं जे टूल वापरलंय, त्यानं जो सिस्टम वापरतोय, त्यात फक्त एकच मासा फसणार आहे. कारण भरपूर सारे जर मासे पकडायचे असतील तर जाळं वापरलं पाहिजे. जाळं टाकल्यावरती मग 10-15 मासे सापडतील. तर तुम्हाला कस्टमर पाहिजेत, किंवा तुम्हाला कस्टमरनं तुम्हाला विकायचं आहे, तर तुम्ही सिस्टम कोणतं वापरताय, तुम्ही याचा पण विचार केला पाहिजे ना. पैशासाठी तुम्ही किती झपाटलाय हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. 1000 रुपयाला 1000 पॅम्पलेट म्हटलं छापून मिळतात. अरे 1000 जरी पॅम्पलेट जरी उभं राहून जर लोकांच्या समोर असे वाटले ना, त्यांच्यावर बोललो आपण की हा माझ्याकडे औषधं आहे चांगलं कंबरदुखीचं, गुडघेदुखीचं, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फरक पडेल. मी तुम्हाला असं नाही म्हणत की तुम्ही माझं औषध घेतलंच पाहिजे. तुमचा मला ताई नंबर द्या, नंबर मी तो सेव्ह करतो आणि माझ्याकडे जेवढे पण चांगले रिव्ह्यूज आहेत ते तुम्हाला मी पाठवतो. तुम्ही ते सगळे रिव्ह्यूज बघा, सगळं तुम्ही माझे मॅसेज ताई वाचा आणि मग तुम्ही मला सांगा की तुम्हाला ते कसे वाटले, किंवा तुम्हाला मग घ्यायचं का नाही म्हटलं आपण नंतर बोलू. तरी कस्टमरला खूप छान वाटतं, अरे हा बाई हार मानत नाही किंवा नुसतं देऊन जात नाही, तर हा माझ्याशी बोलतोय सुद्धा. ही जर भावना असेल तर किती कस्टमर मिळतील. आपण माणसांच्या मध्ये राहतो. आज मी माझ्या कराड तालुक्यामध्ये नाही पोचलो, आज माझ्या घराच्या कडला एका ऑनलाईन औषधी विकलंय, बोला. पण कस्टमर तुम्हाला किती हवेत, त्यासाठी तुम्ही कोणतं सिस्टम तुम्ही वापरताय, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. आणि ही जेवढ्या लवकर तुम्हाला समजेल तेवढं तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं नॉलेजसुद्धा आपल्याला अपडेट करता आलं पाहिजे. हाय प्रोफेशनल कस्टमर याला पैसे आहेत, PSI म्हणा किंवा वकील म्हणा किंवा शिक्षक म्हणा किंवा एखादा क्लास 1 अधिकारी किंवा एखाद्या चांगल्या संस्थेमध्ये काम करणारा एखादा ऑफिसर, अशा जर माणसाला तुम्हाला जर कन्व्हिन्स जर करायचं असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती खूप कॉन्फिडन्स पाहिजे. त्या माणसाला भेटायला जाताना सुद्धा म्हटलं आपलं ड्रेसिंग सेन्स खूप खतरनाक पाहिजे, आपलं बोलणं फालतू नाही पाहिजे, आपलं मुद्देसूद कामाचं बोलणं पाहिजे, तर तो माणूस तुम्हाला 5 ते 6 हजार रुपये तुम्हाला देऊ शकतो. एका शॉपमध्ये ना 2 कामगार कामाला असतात, तर एक जण 100 भांडी विकतो आणि एक जण फक्त एक छडीच विकतो. तर तो जो असतो ना मॅनेजर काय बोलतो, अरे हे ना 100 भांडी विकली, अरे तू फक्त गळच विकलास. तो म्हणतो पहिलं माझं ऐकून तरी घ्या. म्हटलं ना 100 भांडी विकली, पण मी एक गळ घ्यायला आलेला माणूस, मासा पकडायचा एक गळ खरेदी करा जो माणूस माझ्याकडे आला होता ना, त्याला मी मासा पकडायची छडी पण विकली.
त्याला मी पहिल्यांदा गळ विकला, त्याला पुन्हा मी मासे पकडण्याची छडी पण विकली, पुन्हा माशाला काय खाद्य लावल्यावरती मासा पडदेशी सापडू शकतो, मग त्याला मी त्या खाद्याचं त्याला मी पोतं पण विकलं. आणि मासं पकडायला सगळ्यात मोठी कम्फर्टेबल कुठली नाव सगळ्यात बेस्ट असेल किंवा त्या नावामध्ये बसल्यावर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे फिशिंग करू शकता, मी त्याला ती बोट पण विकली. म्हणजे मी एकाच माणसाला मी 6 कोटी रुपयाचा एकाच माणसाकडनं मी 6 कोटी रुपयाचा बिझनेस केला. फक्त आपल्याला विकता आलं पाहिजे, फक्त समोरच्याला आपल्याला सांगता आलं पाहिजे. अजून एक भारी आयडिया, एखादं मोठं हॉस्पिटल बघा आणि मोठ्या हॉस्पिटलला उदाहरण घ्या, आमच्या इथं कराडामध्ये कृष्ण हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये दिवसाला हजारो माणसं आत बाहेर म्हटलं करतात. कोणी कोणाला कळत नाही कोण पेशंट गेला का कोण गेला. पण त्या हॉस्पिटलमध्ये मी हॉस्पिटलमध्ये मी पॅम्पलेट घेऊन जायचो, तिथं जाऊन मी पेशंट पाठवायचो. जो व्यक्ती त्या हॉस्पिटलमध्ये आला आहे दाखवायला, आपल्या वडिलांना किंवा आईला गुडघ्याचं ऑपरेशन करण्यासाठी तो तिथं आला आहे, तो व्यक्ती आपल्या 1500-1600 किंवा 2000 गोळ्यांचा कोर्स हा 5 ते 6 महिने आरामात करू शकतो. पण तिथं जाऊन आपल्याला त्याला नीट सांगता आलं पाहिजे, लाच सोडून, किंवा आपलं पॅम्पलेट त्या व्यक्तीच्या हातामध्ये आपलं गेलं पाहिजे. हॉस्पिटलला तुम्हाला आयतं कस्टमर मिळणार आहे, पण तेवढं हार्ड वर्क करण्याची तयारी पाहिजे, तेवढा त्रास घेण्याची म्हटलं तयारी पाहिजे. हे तुम्हाला जेवढा लवकर समजेल ना तेवढा तुमचा फायदा आहे. सोप्या गोष्टी जर चॉईस करत बसाल, फेसबुकवरूनच ॲड आली पाहिजे, इकडूनच ॲड आली पाहिजे, तर काही होऊ शकत नाही. पैसे कमवाल फक्त पोटापुरते, पण मोठा पैसा नाही बनवू शकत. हे माझी तुम्हाला काळ्या दगडावरची तुम्हाला रेषा आहे. एखादा क्रिकेटर जेव्हा म्हणजे सगळ्यात मोठा बॅट्समन, आपण त्याचं नाव घ्या सचिन तेंडुलकर, तुम्ही त्याला फक्त मैदानामध्ये एकदा खेळताना बघता, पण तुम्हाला माहिती आहे का त्यानं त्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये रोज पहाटे 4ला उठून प्रॅक्टिस केलं आहे. मॅच तुम्ही फक्त एकदा बघता, पण त्याचं प्रॅक्टिस तो पूर्ण वर्षभर करत असतो. आज मी इथल्या त्याला विचारलं गुडघेदुखीची कारणं काय असतात, मला नाही वाटत कुणाला नीट सांगता येईल कुणाला सोप्या भाषेमध्ये. आज मी ते मला विचारलं पाठीच्या मणक्यांना काय म्हणायचं, तत्त पप्प मम, आणि तोच माणूस मला म्हणणार सर धंदा होत नाही. अरे काय बाई, ते धंद्याला लागण्याची कामं आहेत. आज एखादा विचारलं बाबा सायटिका नस कुठं असते, काल जर म्हणा तोंडाच्या आत जिभेच्या खाली म्हटला सायटिकाची नस असते, म्हटलं तुझी पहिली जीभ बाहेर ओढून काढून कापली पाहिजे हे बोलताना हे वाक्य. आणि दुःख कुठल्या गोष्टीचं होतं माहिती आहे का, एवढं नरडं काढून गाळा फाडून सुद्धा जर माणूस जर तो चुत्यासारखा वागत असेल ना, आणि त्याला अर्थच नाही. अरे माणूस म्हणून तुमची देवानं तुम्हाला जो मेंदू दिला आहे, आपण जनावरात नाही, आपण माणसामध्ये आहे. आपण जनावरात नाही, आपण माणसामध्ये आहे. माणसामध्ये असण्याची लक्षणं काय असतात, क्रिएटिव्हिटी, समजदारपणा, शिकत राहिलं पाहिजे. आपण आयुष्यभर ज्याला आयुष्यामध्ये प्रगती करायची ना, त्यांना आयुष्यभर लर्नर राहिलं पाहिजे. एवढं ट्रेनिंग द्यायचं ना, उद्या उठला की तो भाई एरे माझ्या मागल्या, काय फायदा नाही. काही अशा माणसाचं जर ते नॉलेज किंवा एखादी गोष्ट जर तो इम्प्लिमेंट करत नसेल ना, काहीही फायदा नाही. सगळ्यात मोठं युद्ध आहे ते तुमच्या आत मनात चाललंय, ते पहिलं जिंका. सागरसाहेब आमचे 5 ते 6 महिन्यापासून आज चालला व्यवसाय. 1000 बाटलीकडे त्यांची अजून गाडीच गेली नाही का. आता का नाही गेली, आता हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. बरं, आयुष्यामध्ये बरीच काम आहेत त्यांच्या. अक्षय साहेब पण गेले 5 ते 6 महिन्यापासून काम करतात, बस 50-100. बरं, एवढं सगळं हिंट देतोय, एवढे सगळे गुरुमंत्र देतोय, एवढ्या सगळ्या टेक्निक्स देतोय, पण ते वापरलं तर ना. पुरुषाला फक्त पैसाच बनू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. पुरुष कॅटेगरी मी स्पेशल सांगतोय, बाकी आपली जिंदगी झंड आहे. पैसा जर नाही कमवला तर
100 बाटल्या राव, 200 बाटल्या, 300 बाटल्या, तर तुम्ही हे पर्याय शोधा ना, की बाबा मग मला जाळं मोठं कुठं टाकलं पाहिजे. मग ह्यासाठी कौशल्य आहे बाबा, ह्यासाठी बोललं पाहिजे. पण जर त्याच्या आयुष्यामध्ये ऑप्शन्स असतील, तो काय घंटा पैसे कमवणार आहे? त्याच्या आयुष्यामध्ये ऑप्शन नसतो ना, तोच पैसे कमवतो. माझी बहीण शिकली नाही, अडाणी आहे. कधी पण या माझ्या तुम्हाला बहिणीचा मी तुम्हाला परिचय करून दाखवतो. माझ्या मागची बहीण आहे. जेवढं तुम्हाला जेवढं बोलता येतं ना, तेवढं तिला दुनियादारी तिला काय माहीत पण नाही. माझ्या पाठची बहीण, म्हणजे मी 4 नंबरची बहीण माझी, दुनियाभरची मिसरी घासायची. कधी कधी वाटलं बाबा, आणि कंपनीमध्ये 15-15 तास काम करायची. बाग मरा टेकलेली मिली पण असते ती. पण आमचे दाजी थोडेसे मानसिकरित्या थोडेसे डाऊन आहेत. त्यांना थोडंसं एक मानसिक डिसऑर्डर आहे त्यांना. मग 2 मुलं मोठी करायची आहेत. हा दाजी आमच्या घरात 1 रुपया देत नाही. मग तिनं चॉईस निवडली की मला कंपनीत मारायचं आहे, मला रात्रंदिवस 15-15, 16-16 तास मारायची लाईनवरती. कंपनीमध्ये कसं काम असतं, जर ज्यांनी कोणी केलं असेल त्याला माहीत आहे. दया मया अजिबात तिथं प्रश्न असतो. तू फक्त मर, तू लाईनवर जरी मिलीस ना तरी तुला आम्हाला पोचवायचं, आमच्याकडे कार्यक्रम आहे, पण जाऊ नकोस. मग लाईनवरती 15-15 तास एक्स्ट्रा पैसे मिळतील म्हणून काम करायचं, पुन्हा 2 पोरं सांभाळायची, पुन्हा घरातलं जेवण करायचं. म्हणजे छोटी गोष्ट नाही. पुरुष तेवढा विचार पण नाही करू शकत. मग अशी माझी बहीण आज तिनं मला वाटतंय मागच्या, आज 26 आहे ना, 25ला तिनं सुरुवात केली. 25ला 53 लाख रुपये कमवले. काय कमवले माहिती आहे का? मला कधी कधी नवल वाटतं तिचं, मला कधी कधी आज पण तिचं मला नवल वाटतं राव, की याला मी जिला पण म्हणलं कधी मी माफ नाही केली. मी वेळ पडली तिला मी शिव्या पण गाठल्यात, रडायची फोनवरती, बडबडलो पण तिला. पण तिनं त्याच्या कधी मनाला लागून नाही. तिला माहीत आहे एक परी भाव आहे, समजून गेलं. पण दुनिया समजून नाही घेऊ शकत. बाहेरची माणसं आपला लाड नाही करू शकत, किंवा कुठला कस्टमर किंवा कुठला ग्राहक कधी प्रेमानं आपला विरोध कधी पुढं प्रेझेंट नाही करत. तो तिरस्कार करूनच विरोध दाखवतो. कस्टमर असा म्हणत नाही, जाऊ दे रे दीपक साहेब आपला माणूस आहे. कुठलाही कस्टमर हा तिरस्कार करूनच विरोध दाखवतो. मग त्यावेळेस म्हटलं दत्ता नसणार आहे प्रेमानं सांगणारा. आज बहिणीनं 53 लाख रुपये कमवलं. का कमवलं? की त्या पाठीमागं मोटिवेशन होतं, की मला माझ्या सासूला सासऱ्याला मला इथं काहीतरी करून दाखवायचं आहे. भले माझा नवरा थोडासा ठीक आहे, त्याला मानसिक डिसऑर्डर आहे, पण मला माझ्या पोरांचं भविष्य घडवायचं आहे. हे खूप मोठं मोटिवेशन आहे. रात्रीचा दिवस केला, नंबर लिहून घेतले, 100 ग्रुप बनवले. जिला कळत नव्हतं ग्रुप कसा बनवायचे, 100 पोराला हाताखाली घेतलं. आणि एवढं सगळं करून तिच्या पोरांना आज 92% पाडलेत. त्यानं आपल्या आईचा त्रास बघितला होता. आपली आई किती मरायची, आपली आई किती कष्ट घ्यायची. आत्ता तो 12वीला आहे, मागच्या तो 11वीला होता. आणि तो पण त्याच्या आईला मदत करायचा. तो पण फेसबुक ॲड लावायला शिकला. तो पण ग्रुप मॅनेज करायला शिकला. 11वीचं पोरगं. आणि तेवढं करत त्यानं आज 12वीला 92% पाडली. का? जाण आहे ना. म्हणजे मला माझ्या आईला मदत करायची आहे, मला माझ्या आईला हेल्प पण करायचं आहे. सगळं करून जे माझं कर्म आहे, जे माझं एज्युकेशन आहे, मला तिथं पण खंड नाही पडला पाहिजे. मी त्याशी कधी प्रेमानं बोलत नाही. तुम्हाला बहिणीचा मी नंबर पाठवून देतो, तुम्ही विचारा की तिच्या पोराशी मी कधी प्रेमानं बोललो का. मी खूप कठोर बोलतो. मी का बोलतो ह्याच्या पाठीमागे सायकॉलॉजी आहे. कारण कोणाला तरी पोरं भेटणारी असावी, ह्या पाठीमागचा उद्देश आहे त्यांच्या. आज त्यानं 92% पाडले, तर मला असं वाटतं की तो नापास व्हायला पाहिजे होता. कारण मोठा माणूस हा नापासच व्यक्तीलाही मोठा बनतो, शिकलेला बनतो गाढव. तर मला खूप दुःख झालं त्याला 92% पडली. पण तर माझी बहीण 53 लाख रुपये तिनं कमवले. 53 लाख रुपये. जिनं कधी स्वप्न पण नव्हतं बघितलं, जिनं कधी विचार पण नव्हता केला की मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी पण बनू शकते. आज तिनं त्या चाकणमध्ये 1.5 गुंठ जागा घेऊन तिनं आज 3 माळ्याची बिल्डिंग तिनं आज बांधली. आज बिल्डिंगचं काम चालू आहे.
पूजेला सगळ्यांना मी बोलवतो. मे जूनपर्यंत बिल्डिंग उभी राहील. तुम्ही का तुमच्या नरड्यावरती सुरीच नाही ना. काय तुम्हाला गळभर खायला मिळतंय, हाऊस करायला मिळतंय, कशाला तुम्ही पैसे कमावले मोठ्या लेवलला? ज्या दिवशी गळ्याला फास लागेल ना, आता नाही काय पण करून काहीतरी मोठं केलं, त्या दिवशी तुम्ही पळणार आहे. तुम्ही कशाला पळणार? काय तुम्हाला गळभर खायला मिळतंय, 4-50 पुड्या बाटल्या विकून तुमचा खर्च पाणी भागतोय, कशाला तुम्ही पळाल? पण ज्या दिवशी आपली आई हॉस्पिटलला तडफडत असेल म्हणलं ICU मध्ये ना, तवा कळतं राव, तवा पळलं असतं बरं झालं असतं. असं नाही, तुमच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे, तेवढी क्षमता आहे, पण ती वापरली तर ना. सपोज सागर सर कुठल्या जिममध्ये आता व्यायाम करतात आणि त्या जिमवरती अतिरेक्यांची धाड पडली आणि एका अतिरेक्यांच्या कानपाडावर बंदूक ठेवली, सांगितलं की चाल 100 जोर मार, तर सागर साहेब 100 नाही 500 जोर मारणार आहे भीतीपोटी. एवढी कॅपॅसिटी ऑलरेडी बॉडीमध्ये आहे. पण ती कधी बाहेर निघेल? ज्या दिवशी जीवन किंवा मरण, ज्या दिवशी ही सिच्युएशन उभी राहते ना, त्यावेळेस म्हटलं माणूस हा लेजंड बनतो, लेजंड. माझं उदाहरण घ्या, जगाची काय सांगायची गरज नाही. सगळी नावं ठेवायची, हा काय बनणार नाही, हा काय बनू शकत नाही, हा थापा मारतो, सगळी नावं ठेवायची. आणि गरिबीची एवढी चीड होती ना, एवढी चीड. साला एक गरीब नावाचा जो खोट्टा असा उपटून टाकायचा ना, साला 10 पिढ्यामध्ये ती साला गरिबी हा प्रकारच नसला पाहिजे. दत्ता म्हणलं की थापा मारतो, दत्ता म्हणलं की काय नाही रे भंगारपोर काय. म्हणजे मी ना चुकीचं वागलो, ना चुकीच्या गोष्टी केल्या, तरी पण समाजाचा रोष आणि गरिबी. तवा बोललो नाही मला आयुष्यामध्ये काहीतरी पण करायचं आहे. 2 वर्ष स्वतःला कोंडून घेतलं. 2 वर्ष म्हणतो मी, फक्त लघवीलाच बाहेर पडायचो घरातनं. आमचं बाथरूम बाहेर होतं. 2 वर्ष 350 पुस्तकं वाचून काढलीत, 350 पुस्तकातल्या नोट्स वाचून काढल्या. आणि 2 वर्षानं जसं मी घरातनं बाहेर पडलो ना, माझ्यासमोर कोण बोलायला टिकत नव्हता. माझ्यासमोर कुणीसुद्धा बोलताना 10 वेळा विचार करायचा. कारण त्या 2 वर्ष जे पुस्तक वाचले होते ना, ते नॉलेज, ती स्पष्टता, ते शब्दाचं भांडार, तू समोरचा मला म्हणायचा यार भाई तू बदललास. तुम्हाला तर शिकवायला तरी मी आहे, मला तर कोणी वाट दाखवायला नव्हतं. आपलं आपण उठायचं, आपलं आपण गोष्टी करायच्या. दळभद्रे आयुष्य जगणं लय सोपं आहे. गांजा प्या, दारू प्या, नशा करा, कुठली पण मोबाईलची नशा करा, बाईची नशा करा, सोपं सोपं जीवन लय भारी आहे. पण हार्ड जीवन आहे ना जगणं खूप खतरनाक आहे. आज हार्ड चॉईस केलं ना, तर उद्या हे जीवन स्वर्ग असणार आहे. रणांगण, आज जर रणांगणामध्ये धुरंधर जर बनला ना, तर उद्या तुम्ही तुमच्या आयुष्यातला सिकंदर असणार आहे. खूप वेळा सांगितलं. माझ्या आयुष्यातलं मकसद काय माहिती आहे का आत्ता? ह्यातले मला कुणी पण सांगावं की तुम्ही मला फोन केला, मी लगेच फोन उचललाय. बरोबर आहे का चुकीचं आहे? असा कोण आहे का ज्याने मला फोन केला आणि मी लगेच फोन उचललाय, दुसऱ्या मिनिटात तुम्हाला माझा फोन आला, असं कोण आहे का? माझा आवाज येतोय ना? नाही सर. हा, नाही कधीच उचलला नाही, लगेच कधी रिटर्न केला कधीच नाही. का तुम्हाला असं वाटतं की मी कारण मला माझ्या कामाची एवढी नशा आहे ना, मी म्हणतो माझं मरण सुद्धा ना म्हटलं असं काम करतानाच आलं पाहिजे. म्हणजे मी स्वतःला भले दुनियासाठी जरी मी शहीद नसलो ना, तरी मी स्वतःसाठी म्हणजे यार मी शहीद झालो. माझ्या डोक्यात दुसरं काहीच नसतं. मला तो रविवार आहे, बुधवार आहे, गुरुवार आहे, शनिवार आहे, इकडं काही नसतं. डोक्यामध्ये फक्त एकच आहे, वयाच्या 35 वर्षापर्यंत 250 कोटीचा मालक बनायचा आहे. वयाच्या 35 वर्षापर्यंत एवढं नॉलेज मला घ्यायचं आहे ना, की तिथून पुढं मी फक्त लोकांना मला फक्त मार्ग दाखवायचा, बस. मला पैशासाठी काम नाही करायचं. वयाच्या 35 वर्षानंतर दत्ता खराडे तुम्हाला कुठंच दिसणार नाही. तुम्हाला मी आज सांगतो. मी एवढं पण लिहून ठेवलं की माझी मरणाची तारीख कधी असणार आहे. मी एवढा क्लिअर खट्ट आहे, माझा रूट एवढा स्पष्टपणे आहे की मला कधी मरायचं ना हे पण मी लिहून ठेवलंय. कसं मरायचं आहे मी हे पण लिहून ठेवलंय.
आपल्याला आपला रणांगण माहीत पाहिजे. 2 दिवस मला पुस्तकं नाही वाचता आले. जो व्यक्ती माझ्यासोबत होता ना त्याचा नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करतो. गाडीमध्ये दुसरं काय लावलंच नाही. गाडीमध्ये फक्त आणि फक्त गाडीमध्ये फक्त आणि फक्त ट्रेनिंग व्हिडिओज. तो बोर झाला, म्हणला डॉक्टर साहेब जरा गाडी लावा. फक्त ट्रेनिंग व्हिडिओज होते गाडीमध्ये. ह्युमन सायकोलॉजी, कस्टमर सायकोलॉजी, पूर्ण प्रवासामध्ये बोलला. खूप लोकांच्या गाडीमध्ये बसलो साहेब, पण तुमच्या गाडीमध्ये मला फक्त ट्रेनिंगच ऐकायला भेटलं. मी लोक गाडीत बसले की मस्तपैकी सॉन्ग एन्जॉय करतात, पण तुमचं वेगळंच चालू आहे. तर मला टाईम नाही भेटला. मला आज आलेलं आत्ता व्हिडिओ कॉल करा, पुस्तक लिहित बसलेलो मी आज. मला एवढंच सांगायचं राव, आयुष्यामध्ये ना मरताना तर माझं वाटला पाहिजे राव की मी मेलो ना पण मागं खूप काय ठेवून गेलो. मरताना पण आपल्याला गर्व वाटला पाहिजे की जे देवानं मला त्या चांगल्या गोष्टी ज्या मला दिल्या होत्या ना त्या मी लोकांसाठी खतरनाकपणे वापरल्या. स्वतःला जे आवडेल ते खाल्लं, जे आवडेल ते नेसलं, जे आवडेल त्या ठिकाणी गेलो, जे आवडेल त्या गोष्टी केल्या, मनमुराद जगलो. ज्या दिवशी ही वाक्य स्वतःबद्दल सगळी पॉझिटिव्ह येतील ना, चला तवा म्हणायचं की भले 11 कोटी महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या ना त्यांच्यापेक्षा मी एक वेगळा व्यक्ती म्हणून मेलो. बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि हजार वेळा मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगितल्या की तुम्ही धुरंधरपणा, तुम्ही अजून पण तुम्ही याच्यामध्ये पूर्ण तुम्ही इन्व्हॉल्व नाही झाला. तुम्ही अजून पण तुम्ही याच्यामध्ये विचार नाही करत. सेल होत नाही ना तरी तुम्ही बाकीच्या कुठल्या तरी भानगडी करताय, हे लक्षात ठेवा. बरं, बाकीच्या भानगडी करून जर तुम्हाला पैसे मिळत असतील ना, मी तर म्हणतो खुशाल त्या भानगडी करा. पण बाकीच्या भानगडी करून जर पैसे जर मिळत नसतील तर तुम्ही तुमच्या आयुष्यातले दिवस वाया घालवताय. वेळ झपाट्याने संपतोय. तर पैसाच एकमेव असं साधन आहे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर काढणार आहे. बाकी काही नाही. कुठला देव, कुठला मारुती, कुठला शंकर, कुठला कृष्ण, अजिबात कुठलाच व्यक्ती तुम्हाला ह्यातनं बाहेर काढणारा नाही. फक्त एकच गोष्ट बाहेर काढणार आहे, तो म्हणजे तुम्ही कमवलेला पैसा. बरोबर आहे का चुकीचं आहे? ओके. कोणाचा काय जर प्रश्न असेल किंवा तर तुम्ही मला विचारू शकता. ट्रेनिंग कसं वाटलं आजचं? जमलं का बोलाय मला का नाही? जमतं का बोलायला? चांगलं जमते. ओके. तुम्ही केव्हा घेताय साहेब मग? चला लाईव्ह एक दिवशी. खूप छान सर, खूप छान. अरे हॅलो, बोला की. कॉम्प्लीट झालेत का? अहो झालेत. त्याचा मी आजच घरी आलोय. मी दुपारी मला वाटते मी 1 वाजता घरी पोचलो. सगळं झोपलेलो. रात्रभर गाडी चाललेली. मी त्याला फोन केलाय. मी जाऊन उद्या येतो. मी कराडला जाऊन. ठीक आहे? मी एखाद्या वेळेस उद्या येणार आहे तिकडं म्हटलं. नाही, उद्या येऊ नका. उद्या नाही झाली त्यानं, कारण ते महिन्यासाठी त्यानं काय ते होल्ड केलं असं वाटते मला. म्हणून मी पण म्हटलं जाऊ दे, दुकानावर जाऊन त्याला मी सांगेन करायला.